नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 20 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की अर्जुन म्हणत असतो ती जर का नंबर प्लेट खरी असते ना तर आत्तापर्यंत आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलो सुद्धा असतो. सायली म्हणते मला वाटलं होतं की ती व्हॅन आणि तो पेन ड्राईव्ह आपल्याला ना मुलीपर्यंत पोहोचवतील, पण अजूनही आपल्या हाताला काहीच लागत नाही असं सायली म्हणत असते. आता बघा पुढे आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की पेन ड्राईव्हमधले कोड आणि म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत जरा मला कोड दाखवाल का. आता कोड बघतो हा अर्जुन, पण त्याला त्यातलं काहीच कळत नाही. अर्जुन म्हणत असतो की कसले कोड असतील हे. चैतन्य बघ बरं, तुला काही वाटतंय का, समजतंय का, यातून काही कळतंय का. चैतन्य पण आता तो ते कोड बघतो, पण तो म्हणतो खरंच रे, काय असेल याचा अर्थ, काही समजत नाहीये. अर्जुन पुढे म्हणतो की हो, पण हा कोड जर का एकदा सॉल्व्ह झाला ना तर आपल्याला कळेल की या कोडचा आणि त्या लोकेशनचा ना काय संबंध आहे ते, म्हणजे तरच मग आपण तिथे जाऊ शकतो. सायली म्हणते पण अगोदरच त्या लोकेशनवरती जाऊन याला काय हरकत आहे, आपल्याला काही गोष्टींचा सुगावा तर लागेल ना. अहो असं नको व्हायला की हा कोड क्रॅक होईपर्यंत मुलींना शोधायला उशीर होईल म्हणून. आता सायलीचं ना हट्टच असतो की तिला त्या लोकेशनवरती जायचंच असतं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तर मग आपण जाऊन ये, सावकाश आरामात ये असं म्हणून आता चैतन्य, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत सगळेजण त्या लोकेशनला जातात. इकडे श्वेता म्हणत असते इतके प्रयत्न करून सुद्धा ना मला समजत नाही की त्या अर्जुनचा पुढचा प्लॅन काय आहे ते, बघू आता तुझ्या आईकडून काय काय कळतंय का, असंही श्वेता गोलूला म्हणत असते. आणि गोलू बघा किती शांत बसलाय ना श्वेताच्या मांडीवरती. आता बघा इतक्यातच अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते की सापडला, अगं हेच ते नवीन डायपर्स मी सांगत होते ना ते, अगं सायलीकडेच होता हा बॉक्स, मी ना विसरूनच गेले होते तो घ्यायचा. श्वेता म्हणते सायली ते आराम करत असेल ना हो, आणि तुम्ही डायपर घ्यायला गेल्यावर त्यांना डिस्टर्ब झाला असेल का. तर अस्मिता म्हणते अगं सायली कुठे आराम करणाऱ्यातली आहे का, ती अर्जुन स्टडीमध्ये काहीतरी चर्चा चालली आहे, काहीतरी सिरियसली बोलत आहेत बाबा सगळे. आता बघा श्वेता लगेच वाटतं अरे काय असेल, मला बघायला हवं म्हणून पटकन म्हणते अस्मिताई 2 मिनिटं घेता का जरा गोलूला. तर अस्मिता म्हणते हो घे ना. श्वेता म्हणते काय ना की ते कुसुमताईचा फोन आला होता मागाशी, विचारत होती की अर्जुन सरांना मुलींबद्दल काही कळलंय का, तर मी पटकन जाऊन आले. हा इतक्यातच अस्मिता म्हणते हो हो, तिला हेही सांगा की अर्जुनच्या हाताला काहीतरी लागलंय म्हणून. श्वेता म्हणते काय, आणि आता श्वेताला खूप मोठा धक्का बसतो की बापरे काय कळालेलं असेल यांना म्हणून. श्वेता म्हणते काय लागलंय हाती. तर अस्मिता म्हणते अर्जुनला कोणता तरी ना पेनड्राईव्ह सापडलाय आणि त्यामध्ये ना कसली तरी माहिती पण आहे असंही अस्मिता सांगत असते. आता बघायला की श्वेताला क्लिक होतं की आता या सचिनने सांगितलेलं असतं की ते जर का काही पेनड्राईव्ह डाटा याबद्दल काही बोलत असतील ना तर त्या बोलण्याकडे ना प्लीज लक्ष ठेव म्हणून. आता श्वेताला हे सगळं आठवतं की सचिनने सांगितलेलंच होतं म्हणून. आणि आता श्वेता म्हणते मुली कुठे ते कळालं का हो. तर नाही म्हणजे अर्जुन सरांना समजलं का काही पेनड्राईव्हमध्ये माहिती. अस्मिता म्हणते मला नाही का माहिती काय ते, अगं त्या डायपरच्या नादात होते ना मी नाही एवढं जास्त काही ऐकलं. आणि म्हणते की श्वेता तुझी मुलींबद्दलची काळजी कळते का मला, आणि तू मधभाऊ कुसुमताई सगळेजणच ना खूप प्रयत्न करताय ना गं, खूप अस्वस्थ पण झाला आहेत ना गं, पण तू एक काम कर ना, हे बघ सायली फ्री झाली ना की तू तिच्याशी जाऊन बोल, मग ती ना तुला डिटेलमध्ये सगळं काही सांगेल हां असं म्हणल्यानंतर श्वेता म्हणते हो. आणि आता बघा श्वेता म्हणत असते मनातल्या मनात की अर्जुनला नक्कीच सचिनचा पेनड्राईव्ह सापडला असणार आहे, म्हणजे अर्जुन सायली आता मुलींपर्यंत नक्कीच पोचणार असे श्वेता म्हणते. आता बघा इतक्यातच काय होतं, अर्जुन सायली चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे चौघजण सुद्धा ना आता एका माळरानावर जातात आणि जे लोकेशन सापडलेलं असतं ना पेनड्राईव्हमध्ये तिथे. सावंत म्हणतात अरे पेनड्राईव्हमध्ये मिळालेलं तर लोकेशन हेच आहे. चैतन्य म्हणतो अरे पण इथं तर फक्त माळरानच आहे, मुलीनं इथं कसं काय ठेवलं असेल. अर्जुन म्हणतो मला तर नाही बाबा वाटत, त्या पेनड्राईव्हमध्ये अजून एक लोकेशन होतं ना. तर सावंत म्हणतात हो. अर्जुन म्हणतो की चला आता आपण तिकडे जाऊन चेक करूया. इकडे सचिन म्हणत असतो अगं पण श्वेता त्या सचिनला पेनड्राईव्ह सापडला तर कुठे. श्वेता म्हणते अहो मला ते खरंच काहीच माहिती नाही, आत्ता फक्त मला एवढंच माहिती आहे की त्या दोघांना पेनड्राईव्ह सापडला आहे आणि त्यातला सगळा डेटा त्यांनी ना तो रिकवरसुद्धा केला आहे. आणि हो त्या प्रतिमाशी सुद्धा बोललेत म्हणे आणि तिला काहीतरी विचारत होते की हा पेनड्राईव्ह रविराजचा आहे का म्हणून. मला तर आता ना फक्त एवढंच कळलंय असं ही श्वेता सांगत असते. ही प्रिया लगेच लागते ना तडपडायला आणि सगळं चुकतंय म्हणून लागते ना एकदमच गोंधळायला. आणि आता बघा असं लगेच सगळं चुकतंय करते आणि लागते हायपर व्हायला. इकडे आपण पुन्हा सीन पाहतो, इकडे चैतन्य अर्जुन हे सगळेजण आलेले असतात आता दुसऱ्या लोकेशनवरती. आता तिथे एक अतिशय पडकं आणि बंद आणि एकदम जुनाट असं एक घर असतं. आता हे सगळे चौघजणी आजूबाजूला खूप काही पाहतात, शोधाशोध करतात, पण तिथे काहीच सापडत नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात पेनड्राईव्हमधलं दुसरं लोकेशन तर इथंच आहे. अर्जुन म्हणतो ह्या घराची अवस्था बघता असं वाटतं की हे घर बरेच दिवस झालं बंद आहे. सायली म्हणते कदाचित मुलींना ना इथेच ठेवलेलं असणार आहे, कारण काय ना की अशा गोष्टी करण्यासाठी कुणीही अशीच पडीक आणि एकदम निर्जळ जागा शोधणार ना. आता चैतन्य म्हणतो अरे पण कुणी माणूस इथे 2-3 दिवस सुद्धा राहू शकेल असं नाही वाटत आहे. अर्जुन म्हणतो बघूयात तरी आपण आता म्हणून अर्जुन आणि सायली यांना शोधाशोध करायला लागतात. त्याचबरोबर चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे सुद्धा तिथे शोधाशोध करत असतात.
इतक्यातच तिथे एक माणूस येतो. सावंत म्हणतात इकडे रे, आणि आता त्याची चौकशी करायला लागतात आणि म्हणतात काय रे हे घर कधीपासून बंद आहे. तो माणूस म्हणतो काही माहिती नाही बाबा, कारण भरपूर वर्ष झाली इथे कुणी येत पण नाही आणि कुणी राहत पण नाही. चैतन्य म्हणतो घर कोणाचं आहे माहिती आहे? तर तो माणूस म्हणतो की नाही. आणि चैतन्य आणखीन त्या माणसाची ना काही काही चौकशी करून विचारपूस करत असतो. इतक्यातच आता महत्वाचा पुरावा म्हणजेच आहे ना, ज्या गाडीने किडनॅप केलेलं असतं ना मुलींना, ती गाडी सापडते. सगळेजण इकडे आता काय झालं म्हणून सगळे पळत जातात आणि सैली म्हणते हे बघा हे बघा या गाडीचा नंबर बघा, CCTV फुटेजमध्ये गाडीची ही नंबर प्लेट दिसली होती ना, तर ती हीच आहे. म्हणजे ही गाडी पण तीच असणार आहे बघा तर तुम्ही. आणि म्हणते की भाऊजी तुमच्याकडे नंबर आहे ना गाडीचा, एकदा चेक करायचा. तर चैतन्य चेक करतो आणि म्हणतो हा अर्जुन, तुम्हाला RTO मधून ज्या गाडीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती ना ती हीच आहे नंबर प्लेट. अर्जुन म्हणतो येस हो रे हीच नंबर प्लेट आहे. आता बघा यांची ना खात्रीच ठरते. आता अर्जुन म्हणतो व्हॅन सुद्धा हीच आहे, म्हणजे याचा अर्थ मुलींना इथेच घेऊन आले होते हे लोक, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की तुम्ही ना इथे ही व्हॅन चेक करा, आपण आहे ना अजून इतर ठिकाणी काहीतरी शोधूया. असं म्हणून आता सायली आणि अर्जुन आहे ना त्या म्हणजे पडक्या घराच्या ना दुसऱ्या साईडला शोधाशोध करायला लागतात. अर्थात तर टॉर्च आणि मोबाईलचा वापर करतात, कारण रात्रीची वेळ असते ना. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेली रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवरून पाहत असाल ना, तर प्लीज पेजला फॉलो करा. आणि तुमचं या सिरियलबद्दलचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण पाहतोय अर्जुन आणि सायली शोधाशोध करत असतात. त्यावेळेस ना ते त्या एका म्हणजे त्याच घराची ना खिडकी उघडतात आणि आतमध्ये ना टॉर्चने पाहिल्यानंतर त्यांना ना तिथे खाली वही पडलेली दिसते. आता ती वही पडलेली दिसली म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो अरे इथे काहीतरी दिसतंय. सायली म्हणते बघा बरं काय, तर ती वही असते. अर्जुन काय करतो की आता एका काठीच्या मदतीने ना ती वही अलीकडे ओढतो आणि आता खिडकीच्या बाहेर काढतो. आणि ज्यावेळेस आहे ना अर्जुन ती वही ओपन करून बघतो तर त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं ना, म्हणजे इंग्लिशचीच वही असते. अर्थातच ही वही आहे ना तर ती मानसीची असते. आणि सायली एकदम करेक्ट ओळखते. सायली लगी बघताक्षरी म्हणते अहो हे तर मानसीचं अक्षर आहे आणि ही नक्कीच मानसीची वही आहे. म्हणून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो काय हे खरं आहे? तर सायली म्हणते हो अहो, कारण काय आहे ना की मी अगोदर मानसीचा अभ्यास घेत होते ना, त्यामुळे मला माहिती की ही वही ना मानसीचीच आहे म्हणून. आणि अर्जुनला बघा खूप मोठा पुरावा हाती सुद्धा लागतोय. प्रेक्षकांनो एक याचा प्रोमो आलाय तो तुम्ही पाहिलात का, जिथे ना अर्जुनचा ना अक्षरशः ना अर्जुनच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला जातो. सगळ्या अर्जुनच्या वाईयाकीचा तपास करत असतो तो. खरंच खूप छान आपल्याला आता इथून पुढचे भाग पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ना प्लीज माझ्यावरती सिरियल हा माझा यूट्यूब चॅनल नक्की पाहत राहा. आता आपण पाहतोय पुढे सायली जेव्हा म्हणते ना की हे मनूचं अक्षर आहे म्हणजे ही मानसीची वही आहे, तेव्हा अर्जुन म्हणतो तुला खात्री आहे का? तर सायली म्हणते अहो 100% मला खात्री यायची. इतक्यात चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात. अर्जुन म्हणतो काही व्हॅनमध्ये सापडला का? ते दोघं म्हणतात काही नाही. अर्जुन म्हणतो हे बघा सायली म्हणते की ही वही सापडली ना तर यातलं अक्षर मानसीच आहे. चैतन्य म्हणतो सायली बहिणी तुला खात्री आहे? अगं हे अक्षर कोणाचंही असू शकतं. सायली म्हणते अहो नाही भाऊजी, मी ना मानसीचं अक्षर अगदी करेक्ट ओळखू शकते, ही मानसीचीच वही आहे. अर्जुन म्हणतो याचाच अर्थ असा की हा एक जुना अड्डा या लोकांचा आहे आणि किडनॅप केलेल्या मुलीला त्यांनी इथेच ठेवलेला असेल. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो मला पण असंच वाटतंय. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही तुमच्या एका माणसाला किंवा एखाद्या कॉन्स्टेबलला इथं ठेवू शकता का? म्हणजे जर का तो किडनॅपर इथं आला तर आपल्याला लगेच कळेल. आता लगेच चैतन्य म्हणतो ही वही ना आपण फॉरेन्सिक लॅबला पाठवूया. सायली म्हणते नाही भाऊजी, आपण इथली कुठलीही वस्तू जर का हरवली ना तर त्यांना सोकावं लागेल की आपल्याला सगळं काही कळलंय म्हणून. आपण असं करून करता कामा नये. त्यामुळे आपल्याला पुन्हा ही वही ना इथेच ठेवावी लागेल. बघूया आता इथे नक्की कोण अडकतंय ते. अर्जुन म्हणतो या शी इज राईट म्हणून. आणि ती वही पुन्हा आहे अशी ना त्या रूममध्ये टाकून देतात. इकडे कल्पनाताई म्हणत असतात अर्जुन सायली अजून कशी काय आले नाहीत? प्रतापराव म्हणतात कल्पना कमाल करतेस बाबा तू. अगं तूच तर त्यांना परमिशन दिलीस ना जाण्याची. मग आता कल्पनाताई म्हणतात हो अहो पण ते लवकर येणार म्हणाले होते पण अजून पण आलेले नाही आहेत ना. अस्मिता म्हणते मी बाहेर गेले ना तर मम्माला ना एवढी काळजी वाटत नाही जेवढी ना मम्माला सायलीची काळजी वाटते. कारण काय आहे ना की सायली मम्माची फेवरेट आहे ना, मम्माला ना करमतच नाही सायलीशिवाय. आता प्रतिमा आणि श्वेता ही सगळी मजा बघत असतात. प्रतापराव म्हणतात अच्छा म्हणजे मी जर का घराच्या बाहेर गेलो तर कल्पनाला कळत पण नसेल. आम्ही दोघे तरी तुला दिसतो तरी का ग कल्पना? अस्मिता लगेच म्हणते मम्मा दिसते का ग मी तुला? मम्मा बघ इकडे बघ मी दिसते का? लगेच प्रतापराव म्हणायला लागतात ए कल्पना आहे बघ इकडे बघ. हातवारी करून म्हणतात मी प्रताप सिबदार इथे बसलोय, तुला दिसतोय का? कल्पनाताई म्हणतात अहो काय चाललंय तुमच्या दोघांचं हे? त्या म्हणतात ना खरे तुम्ही तिला त्रास देऊ. अस्मिता म्हणते मम्मी मी मुलगी हा तुझी. अस्मिता लक्षात ठेव. कल्पनाताई म्हणतात हो मला सायलीशिवाय ना सध्या काहीही दिसत नाही, हे खरंच आहे. पुढे कल्पनाताई म्हणतात अस्मिता
अस्मिता, तू जेव्हा प्रेग्नेंट होतीस ना तेव्हा तुझ्या बाबतीत सुद्धा ना मी अशीच वागायची, कळलं का? त्यामुळे तरी इतक्यात जरा अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन आता सायलीला धरून घेऊन आलेला असतो. आरामात सावकाश म्हणत, आता काय झाले तुला, त्रास होतोय का? आणि सायलीला ना थोडासा त्रास होत असतो. आणि आता सायली म्हणते, नाही नाही, जरा पायात गोळे आलेत ना. आता कल्पनाताई खूप हायपर होतात आणि म्हणतात, ये बस बस बस, सावकाश हळूहळू. श्वेता, अगं कुठेस तू? अगं आता श्वेता म्हणते, हा मावशी. तर कल्पनाताई म्हणतात, एका टपमध्ये गरम पाणी आण आणि त्यामध्ये मीठ सुद्धा घाल. हा सायली, मी तुझे जरा पाय चेपून देऊ का? सायली म्हणत असते, आई नको, आऊ नका चेपू तुम्ही माझे पाय. आणि आता आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात की प्रतापराव ना, की अहो तुम्ही ना अश्विनला फोन करा आणि त्याला सांगा की तुम्ही गायनाकला घेऊनच या म्हणून. अस्मिता, तुझ्याकडे त्या पाय दुखण्याचं औषध आहे ना, ते पटकन घेऊन ये ना, जा पळ. आता कल्पनाताई सगळ्या घराबाराला कामाला लावतात आणि म्हणतात, सायली अगं काय हे, तू कशाला घराबाहेर गेली? मी तुला सांगितलं होतं ना, थांब मी तुझे पाय चेपून देते. आणि स्वतःची काळजीच घेत नाही अजिबात, किती सांगितलं तर ऐकताच येत नाही हिला. कल्पनाताई खूपच हायपर होत असतात. त्यांनी आपल्याला वेळेवर, तरी प्रिया ना त्याच्याकडे खूप रागाने बघते. आता राकेश पण खूप घाबरतो. आता आज बघा प्रेक्षकांनो, हा राकेश आणि सचिन दोघं सुद्धा आता प्रियाला घाबरायला लागले. तर राकेश भीतभीतच बोलतो, श्वेताने आपल्याला लवकर वेळेवरती फोन केला म्हणून बरं झालं ना. सचिन म्हणतो, अर्जुन आणि सायलीना हात धुवून या गोष्टीच्या मागे लागलेत. आता कुठलाही हलगर्जीपणा करू नये ना, आपल्याला अजिबातच चालणार नाहीये, असा सचिन म्हणत असतो. आता ही प्रिया त्या दोघांवरती गोल फेऱ्या मारत असते. आता फेऱ्या मारत असताना ना सचिन बोलता बोलता थांबतो. आता लगेच प्रिया म्हणते, अरे बोल ना, बोल, काय झालं, बोल म्हणून राकेशला आणि सचिनला म्हणत असते, थांबलात का? अरे बोला ना, तुमचा पुढचा प्लॅन काय आहे मला तरी कळू देत, बोला, बिंदास बोला. सचिन म्हणतो, प्रिया हे बघ, तू आहे ना, तू चिडू नकोस. म्हणजे काय आहे ना, की मला माहिती की काही गोष्टी या हाताबाहेर गेलेल्या आहेत, पण मी सगळं काही कंट्रोल करणारच आहे. हां, आता प्रिया बघा तिथे खुर्ची घेते आणि खाली बसते. बघा प्रेक्षकांना, प्रिया ना दिवसेंदिवस अतिशय तिरसट आणि विक्षिप्त दाखवलेली आहे. प्रिया आता या दोघांना म्हणते, पुढचा प्लॅन काय तुमचं सांगा, चला. नाही म्हणजे मला सगळं काही कळत राहायला हवं. हां, असं दुर्लक्ष झालं तर नाही ना, अख्खा डोलारा ना तो कोसळून जातो. त्यामुळे ना मला प्रत्येक गोष्ट कळायलाच हवी. आता बघा सचिन काय करतो, लगेचच त्याचा मोबाईल उघडतो आणि ना त्याला सगळी माहिती सांगायला लागतो आणि म्हणतो, हे बघ, हे लोकेशन आहे आणि या लोकेशनवरती आहे ना आपण मानसीला ठेवतोय. आणि पुढे सचिन सांगतो की टोनीचा कोणीतरी एक मित्र होता, तो वारला, म्हणून मग आपण त्याच्या गॅरेजमध्ये ठेवतोय. मग प्रिया म्हणते, बाकीच्या मुली? तर राकेश म्हणतो, बाकीच्या मुलींना आपण आश्रमात शिफ्ट करणार आहोत. प्रिया म्हणते, खालीच का माती? राकेश, हां खालीच ना, इथेच खालीच ना माती. सचिन म्हणतो, म्हणजे? प्रिया म्हणते, अरे आपण इतके दिवस मानसीला का धमकावतोय सांगा ना, कारण जेव्हा ती या केससाठी कोर्टामध्ये उभी राहील तेव्हा ती अर्जुन सायलीच्या वतीने नाही तर आपल्या बाजूने बोलायला हवी, कळतंय का तुम्हाला? आता असं म्हणल्यानंतर बघा पुढे प्रिया म्हणते, मानसी ही या केसचा हुकुमाचा एक काय? सचिन म्हणतो, हो, प्रयत्न तरी तोच सुरू आहे. प्रिया म्हणते, फक्त प्रयत्न? अरे फक्त प्रयत्न नको आहेत मला, तुम्हाला कळतंय का आपल्याला हा प्लॅन ॲक्शनमध्ये कधी येणार आहे सचिन? म्हणून प्रियाना आज खूप चिडचिड करत असते. इकडे सायली म्हणत असते, आई आऊ राहू द्या. आणि कल्पनाताई तिचे पाय चढून देत असतात. सायली म्हणत असते, राहू द्या बरं. इकडे श्वेता म्हणते, तू अजिबात स्वतःची काळजी घेत नाही हां सायली. ते कल्पनाताई म्हणतात, अगं मी तेच तर सांगते, पण ही सायली ना माझं काही ऐकतच नाहीये. अर्जुन म्हणतो की मम्मा ना, तू असं बिहेव करतेस ना की जर तसं काय आता तिची डिलिव्हरीच होणार आहे. आले होते ना की सायलीने बाहेर जाता कामा नये म्हणून, बघितलंच ना आता लगेच तिला कसा त्रास होतोय ते, कळतंय का तुला? अस्मिता म्हणते, झालं मम्मा, लगेच सायलीला ना घरात बसण्याबद्दल ना बोलायलाच लागली. अगं मम्मा, परदेशामध्ये बायका 9व्या महिन्यापर्यंत काम करत असतात आणि स्वतः चालत जाऊन ॲडमिट होतात आणि डिलिव्हरीनंतर स्वतः बाळ घेऊन सुद्धा घरी येतात. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता ते परदेशाचं कौतुक आहे ना, तुम्हाला नको सांगू. हां, आपण भारतात राहतो, मला नको तिकडचं काही सांगू. अस्मिता म्हणते, पण मम्मा अगं या दिवसामध्ये हालचाल केलेली चांगली असते, हे तुलाही माहिती ना. कल्पनाताई म्हणतात, आता तू मला शिकवणार आहेस का हे? मला शिकवणार आहेस का? अगं सायलीला आता 8वा महिना लागलेला आहे आणि आता तिची काळजी घ्यायला नको का? आणि आता तुला सगळ्या हालचाली ना अगदी जपून कराव्या लागतील सायली, कळलं का? आमची जी काही शोधाशोध चालू आहे ना त्यामुळे सायलीचे ना पाय भरून आलेत. प्रतापराव म्हणतात, आणि अर्जुन या अवस्थेत सायलीला ना पेनकिलर सुद्धा घेता येणार नाही आणि जर का तिच्या पायावरती सूज आली ना तर त्यासाठी सुद्धा कुठलं औषध घेता येणार नाही, फक्त वाट बघावी लागेल. कल्पनाताई म्हणतात, हे सगळे ना ओढवून घेतलंय तुम्ही दोघांनी, माझं कोणी काय ऐकत नाही ना, मला तर हेच समजत नाही, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि
आता बघा पुढे होतं काय होतं, प्रतिमा त्या म्हणतात अगं कल्पना तू आहे ना अगोदर पहिल्यांदा शांत हो बरं. अगं गरोदर असताना या छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतील ना, नको तू काळजी करू लगेच. अगं मम्मा ना कम्प्लीट पॅनिक मोडमध्येच गेली, ऐकतच नाही आहे काही. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते बरं थांबा बरं जरा तुम्ही सगळेजण, आणि मी जेवण घेऊ का, मला ना खूपच भूक लागली आहे. कल्पनाताई म्हणतात हो हो चल चल श्वेता चल बरं लगेचच आपण वाढायला घेऊया म्हणून. आता बघा अस्मिता, प्रतिमा त्या आणि कल्पनाताई हे तिघेजण सुद्धा जेवायला वाढायला जातात. लगेच सायली म्हणते अहो इकडे या म्हणून इशाराने अर्जुनला बोलून घेते. आता अर्जुन येतो तर सायली म्हणते हे बघा तुम्ही उगाचच आईंशी वाद घालू नका, हा तुम्हाला त्यांना जे काही सांगायचं असेल ना तर ते त्यांना समजावून सांगा, कारण त्या त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत. उगाचच तुम्ही ना त्यांच्यावरती आवाज वाढवायची गरज नाहीये. आता अर्जुन सायलीच्या समोर हातच जोडतो आणि म्हणतो कळलं कळलं, तुमचं असं आहे ना की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं आहे ना. तर अर्जुन म्हणतो हां सासू सुनेचं सेम तसं आहे. सायली म्हणते पण आई आणि मुलीचं नातं असंच असतं, तुम्ही ना उगीच मध्ये नका बोलू. अर्जुन म्हणतो मी मध्ये बोलतोय का, बरं सॉरी. आता हे दोघं जण बोलत असतात आणि श्वेता तिकडे ना डायनिंग टेबलवरती ना सगळी जेवणाची तयारी करत असते, पण तिचं सगळं लक्ष या दोघांवरतीच असतं. आणि ही श्वेता म्हणत असते की हे दोघं जण काय बोलत असतील, कदाचित केस त्या म्हणजे असताना काही सापडलं का, इन्व्हेस्टिगेशन वगैरे त्याबद्दलच बोलत असतील का. आणि इकडे सायली सांगत असते अर्जुनला तू काही बोलायचं नाही म्हणून. आता ही श्वेता म्हणत असते ही खरंच सोनोग्राफीला गेले होते की आणखीन कुठे गेले असतील. इकडे आपण पाहतोय सचिन म्हणत असतो की म्हणजे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे प्रिया. आता बघा ही प्रिया काय करते, सचिनच्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढते. आता सचिनचा जीव थोडा खालीवर होत असतो. प्रिया म्हणत असते ज्या क्षणी सायलीला बेल मिळाली नाही ती तिथून निघून गेली ना तेव्हा तिला मी परत इथे पाहण्यासाठी ना धडपडते. आणि सचिनला ना खूप अवघड वाटत असतं, कारण ही प्रिया ना त्याच्या मोबाईलमधून खसकन सिम कार्ड काढते आणि तोडते सुद्धा. हां आता बघा प्रिया म्हणते की कारण ती मानसी हा एकमेवच मार्ग आहे सायलीला इथे आणण्याचा, आणि मानसीला जर का आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागवायला लावलं ना तर ती सायलीला ना ती इथे नक्कीच आणू शकते असं ही प्रिया म्हणत असते. आता बघा बोलत बोलत आहे ना ही प्रिया काय करते ते, प्रिया म्हणते की हा प्लॅन उद्याच्या उद्या आपल्याला अंमलात आणायलाच हवा आहे. म्हणून सचिनचं ते सिम कार्ड तोंडात घालते आणि पटकन त्याचे 2 तुकडे करते आणि आता ते फेकून सुद्धा देते. सचिन म्हणत असतो अगं हे सगळं काय करते. इकडे आपण पाहतोय की आता ही सायली जी आहे ना त्याची सोप्यावरती बसलेली असते अर्थातच जेवण करून, आणि ना तिला ते पुन्हा पुन्हा CCTV फुटेज, ती सापडलेली व्हॅन हे सगळं काही आठवत असतं. आणि आता सायलीने सांगितलेलं असतं की हा तोच गाडीचा नंबर आहे ज्यामध्ये मुलींना किडनॅप केले म्हणून, आणि आता हे सगळं सायली आठवत असते. इतक्यातच बघा श्वेता येते आणि तिच्या पायशी येऊन तिचे पाय चेपत असते आणि सायलीला हे सगळं आवडत नसतं. सायली म्हणत असते अगं श्वेता हे सगळं तू करू नकोस, तू काय करतेस हे सगळं, पाय सोड बरं माझे. आणि श्वेता म्हणते की नाही ताई हे बघ सायली ताई मला ना आवडतं हे सगळं करायला आणि तुझी काळजी घ्यायला. आता सायली म्हणते अगं पण माझ्या पायाला हात लावलेलं मला नाही आवडत आहे. श्वेता म्हणते माहिती मला पण माझ्या समाधानासाठी करू दे बरं, असं समज की तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी हे सगळं करते म्हणून. सायली म्हणते तू काय ऐकणार नाहीस ना. श्वेता म्हणते नाहीच. आणि आता सायली काहीतरी विचारात असते. आता सायलीला डिस्टर्ब बघून श्वेता म्हणते खूप अस्वस्थ दिसतेस ग सायली ताई, मानसी आणि बाकीच्या मुलींचा विचार करतेस ना ग तू. आणि श्वेता पुढे म्हणते की अर्जुन सरांना कळलं का ग काही मुलींबद्दल. सायली आता सांगायला लागते की अगं पोलिसांची सगळी चौकशी तर सुरूच आहे एकीकडे, आणि आज आहे ना आम्ही पण एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथल्या CCTV फुटेजमध्ये ना आम्हाला इतक्यातच कल्पनाताई म्हणतात सायली आता पाय दुखायचे थांबले का ग तुझे. आता सायली म्हणते पूर्ण नाही आई थांबले, पण जरासं मला आता बरं वाटतंय हा म्हणून. इकडे सचिन म्हणतो प्रिया हे काय केलंस तू. प्रिया म्हणते आता दर 10 कॉल नंतर तू सिम कार्ड बदलायचं हां, तर तुमच्यापर्यंत कुणी पोहोचू शकणार नाही. आता राकेश म्हणतो सचिन हे बरोबर आहे, या बाबतीत आपण प्रियाचं ऐकायला हवं. आता प्रियानं एकदम जोरात ओरडते आणि म्हणते फक्त एवढ्याच बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीत तुम्ही माझंच ऐकायचं हां. आणि प्रिया म्हणते की माझं म्हणजे माझंच ऐकायचं. आता मूळ मुद्द्यावर येऊयात आपण, मी काय सांगते ते नीट ऐका. बिचार अर्जुन त्या सगळ्या मुलींना खास करून मानसीला शोधत असेल ना. सचिन म्हणतो हो. आता प्रिया म्हणते मग आपल्याला त्याची मदत करायला हवी ना. सचिन म्हणतो मदत. प्रिया म्हणते हो त्याची आपल्याला मदत करायला हवी आहे, आपण तिला अर्जुन समोर उभं करायचं असंही प्रिया सांगायला लागते. आणि बघा पुढे प्रिया म्हणते की मग मानसी केससाठी ना कोर्टात उभा राहील आणि मग ती सांगेल की ती अल्पवयीन आहे, आणि मग आता हे सगळं जे आहेत आणि जे काही घडलं ते सायलीमुळं घडलं असं मानसी सांगेल. आणि मग त्यावेळेस जो काही आनंद असेल ना तो एकदम वेगळ्याच लेवलचा असेल. आज काही प्रिया इशारे करून मान वगैरे वाकडी करून बोलायला लागते. सचिनला वाटतं ही जरा सायकिक झाली की काय. आणि प्रिया म्हणते आणि मग परत मग सायलीच्या अंगावरती ना पांढरी साडी आणि मग तिची विस्कटलेले खूप केस आणि असं विचित्र अवतार, आणि मग सायली जेलमध्ये येईल आणि मग मला तो दिवस
परत बघायचं आहे, मला तो दिवस परत बघायचा आहे असं म्हणून ही प्रियाना हसायला लागते. आणि ही प्रियाचा जो काही वेडेपणा आहे ना, आता हे बघून सचिन म्हणते, हे प्रिया, हे अगं काय चाललंय काय तुझं. आता ही प्रिया खूपच वेडेसारखी करत असते. प्रिया म्हणते, अगं जेलमध्ये आल्यापासून आहे ना तुझं वागणं जरा विचित्र नाही का झालं प्रिया, हे सगळं काय करतेस अगं तू. नाही म्हणजे आय अंडरस्टँड की जेलमध्ये आल्यानंतर थोडं माणूस मेंटली इम्बॅलन्स वगैरे होतं, डिस्टर्ब व्हायला वगैरे होतं, पण हे तुझं काय चाललंय. आता प्रिया बघा लगेच खुर्ची मागं सरकावते, उठून उभारते आणि असं करते त्याला आणि म्हणते एकदम शांत बसायचा सचिन, शांत राहायचं तुला सांगते ते, आणि मी तुला जे काही सांगते ना ते फक्त ऐकून घ्यायचं, कळतंय का. आणि पुढे म्हणते, मानसीच्या अशा काही खुणा अर्जुन आणि सॅलीच्या समोर ठेवायच्या जेणेकरून ते मानसीपर्यंत पोचायला हवेत आणि मग काय ते अलगद आपल्या जाळ्यात अडकतील. आता सचिन म्हणतो, अरे पण मेन प्रॉब्लेम तर अजून आहेच आहे ना, आपण तिला कितीही धमकावलं तरीही ते मानसी आपल्या बाजूने काही बोलायला तयारच नाही झाली, तर काय करायचं असं हा सचिन म्हणतो. आणि आता सचिन पुढे म्हणतो, जर का ती कोर्टामध्ये आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयारच नाही झाली तर काय करायचं प्रिया. आता बघा प्रिया म्हणते की याचाही मी विचार करून ठेवलाय सचिन, तू काळजी करू नकोस. हे बघ, मानसी आपल्या मर्जीप्रमाणे कशी वागेल ना याचा मी बरोबर मला माहिती, आणि हे मला चांगलंच माहिती असं ही प्रिया म्हणत असते. आणि ठरलं तर मग चाचा बघायला इथे संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण पाहतो की प्रिया म्हणते, आपल्या पेनड्राईव्हमध्ये जे लोकेशन आहे त्यातलं असं कोणतं लोकेशन तुला आठवतंय का की जिथे आपण मानसीला पाठवू शकतो. तर सचिन म्हणतो हो. तर म्हणते, मानसीला आपण एखाद्या लोकेशनवरती शिफ्ट केलं तर ते आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि इकडे साली मध्यरात्री आहे ना, म्हणू कुठेच न तू बाळा सुखरूप तर आहेस ना असं म्हणून मोबाईल घेऊन आहे ना खूप रडत असते मानसीची आठवण काढून. आणि प्रिया म्हणते की आता एका दगडात दोन पक्षी मारायचे, मानसी आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, असं ही प्रियाने आता जबरदस्त प्लॅन केला आहे. छान होता ना आजचा भाग प्रेक्षकांनो. तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचं मत आहे ना मला कमेंटमध्ये